सदानंदाचा येळकोट येळकोट सदानंदाचा येळकोट 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 येळकोट. जेजुरी पंचक्रोशी आणि देशोदेशीच्या जमलेल्या सगळ्यांचं इथं स्वागत आहे. आज हात देव आणि देवींमध्ये सारी पाटाचा यो खेळ खेळला जाणार आहे. यो खेळ सूर्यदेव माथ्यावर येई पातुराच चालत आणि त्या वेळेला ज्यांची बाजू सरस असल तेच जिंकत्याल. देवा, खेळ सुरू करण्या अगोदर साक्षी म्हणून कुणाला नेमावे? नंदेश रावांना बोलवावे. नंदी नंदी नंदी. देवा नमस्कार. नमस्कार देवी. पण मी यांना ओळखत नाही. असं आतापर्यंत तुला कायम ह्यांनी शुभवार्ता दिल्या आहेत. मी तुला दिलेला सुवर्ण दर्पण ही मी यांच्या करवीस पाठवला होता. यांना नेमावे, माझा होकार आहे. या खेळाचं साक्षी ठरलं आहे श्री नंदेश राव. या खेळाच्या नियमाप्रमाणे यांना योग्य ती साक्ष द्यावी लागल आणि जर का त्यांनी त्यात खोटी साक्ष दिली तर त्यासनी शिक्षा बी होईल. देवा सांभाळून घ्या, माझं भविष्य तुमच्या हातात आहे. मला आज कैलासातील श्री महादेव आणि पार्वती देवींच्या सारीपाटाच्या खेळाची आठवण झाली. तिथेही नेहमी नंदीच साक्षी असायचा. समजांनी आपापल्या जागी बसून घ्यावं. आता खेळ सुरू होईल. पर खेळाच्या नियमाप्रमाणे देवांना आणि देवींना आधीच पण सांगावा लागल. आजा,
नाही ना आल्यात अजून. हे काय शेवंत आली नाही अजून? अगं त्यांचीच वाट बघतोय. आजा जातोस का त्यांच्याकडे? लोक बी जमायला लागले. जा जाऊन बोलावून आण त्यासनी. नाही ना ग, जरा ही वाट बघूया. देवा, आधी कोण पण सांगणार? आपण की महासा देवी? प्रधानजी, आपण ते कवड्या टाकूनच ठरवूयात. असं हवं तर तू सांगात. नाही, देवा, तुम्हाला 4 दान मिळालं आहे. आता जर म्हाळसा देवींना 5 दान मिळालं तर त्या जिंकतील. आबा आता काय करायचं? आजा जा बाबा, जा जाऊन ये तिच्याकडे. जा जाऊन बोलावून या त्याचे. अरे अरे पोरीची बाजू आहे आपली, समजून घे. जा. आय चल की आता. कावा धरणं जायचं म्हणतोय. चल दम खा के जरा. गप गुमान बस हाता. घाई करू नगास. जो पतूर आजा येत नाही तो पतूर म्या काय हितनं हालायची नाही आणि तुम्हाला दोघांनी बी कुठं जाऊ द्यायची नाही. अगं बस झाला आता. आणखी किती ताणतेस? चल आता. अजिबात नाही. आणि तुम्ही काय मला शानपणा शिकवायला जाऊ नका. तुमच्या परीस मानपान कसा करायचा असतो हे चांगलं ठाव आहे मला. आणि तू आलाच नाही म्हणजे? अरे असं कसं येणार नाही? आज्याच्या घरात समधी वस्ती येऊन बसली आहे. त्याला यावंच लागल. देवा, तुमचे दान 4, त्यांचे 5 दान. तुम्ही हरलात. पहिला पण हे सांगतील. काय ग? कुठला पण सांगतील देवा आता? आपलं दागिना करून देईल म्हणतात देवीला. म्हाळसा, ह्या सारीपाटाच्या खेळात तू जर जिंकलीस तर हे साम्राज्य, सिंहासन आणि माझे शिवत्व तुला देईल. देवा, सगळं देऊन टाकल्यानंतर तुमचं काहीच राहणार नाही. याचा अर्थ तुम्ही बाणाईकडे जाणार.
देवानं आपला पण मांडलेला आहे. आजच्या खेळात जर श्री म्हाळसादेवी जिंकल्या तर देव त्यासनी समजा राज्य, सिंहासन आणि शिवत्व देऊन टाकत्याल. काय ग शांते, देवानं देवीला समज दिलं तर देवाकडे काय राहील? तसं काही नसणार आहे. मला वाटतं ह्याच्यात नक्की काहीतरी डाव असणार आहे देवाचा. दलपत, ये दलपत, राहायस का घरला? अरे रंग्या, सकाळ सकाळ दारात कोण उभं राहिलंय बघ बरं जरा. ये शेवंती, अग म्या आजा. अरे तू हाय वय, मला काय वाटलं वाटचोरू आला की काय. बोल की. अगं बोलवायला हलवतो तू मासनी. आजा रे आजा. अरे असं कसं रे तू? हा, आज पण तू रीत बात कधी पाहिली नाही वय रे तू? हा, बोलणी कराया, बैठक कराया, बोलवाया आला तू आणि असं रिकाम्या हाताने बोलणार का काय आमासनी तू? आजा, अरे का रे बाबा, काय झालं? पोराच्या बापासनी काय बाई दी, मग आम्ही येऊ. अगं मग तसं सांग की. ये दलपत, काय हवं तुला? तुझ्या हातातली कडी दे. वय वय. येताय नव? आता असं दिलं न असं येणार होय आम्ही. तू हाय मोरा, आम्ही येऊ म्हणलं ना. देवी, आता आपण आपला पण सांगावा. आता देवी काय पण लावणार ते बघू. नवऱ्याने असा पण लावल्यावर बायको तरी काय म्हणणार? आजच्या सारीपाठाच्या खेळात जर तुम्ही जिंकलात तर माझ्यापेक्षा कांकणभर सुंदर अशा स्त्रीशी मी तुमचा विवाह करून देते आणि तुम्हाला तिच्याशी एकनिष्ठ राहावं लागेल. म्हाळसादेवींचं चातुर्य खरोखरच वाखाणण्याजोगं आहे. आजच्या खेळात जर देव जिंकलं तर श्री म्हाळसादेवी त्यांच्यापेक्षा बी काकणभर सुंदर बाईशी देवाचं लग्न लावून देत्याल. असलं कसलं पण म्हणायचं ह्यो? असं कुठं असतंय वे? काय तर म्हणू बायको सवत आणायची म्हणती. बघ बघ. तुम्ही लगेच मनात मांड नका खाऊ. तुमच्या डोक्यात जर सवत आणायचं काही असेल तर आधीच काढून टाका. पण मी तुला सांगतो, देवीच जिंकणार, उगा नाही असं पण लावायच्या त्या. देवा, म्हाळसादेवींनी अत्यंत चातुर्याने हा पण लावला आहे. त्या साक्षात मोहिनीचं रूप आहेत. मोहिनी रूपाला त्रैलोक्यात तुलना नाही. आपल्याला हा खेळ हरणं आवश्यक आहे देवा. जर आपण जिंकलात
तर कायमस्वरूपी जेजुरीतच राहावं लागेल. बाणाईकडे कधीच जाता येणार नाही. ऐ, उतावळा नवरान गुडघ्याला बाशिंग गप थांब हात. अगं प्रहात जाय ना ग जायचं परमानानं जायचं. आजा, अरे आजा. या 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 हो. अरे आबा, अरे पाहुणा आलं बघ. आलो शेवंती या दलपत या की, या की. अरे आजा, तुला काहीच कळत नाही बघ. तुझ्याकडे बाई माणूस नाही ना, खरंच तुला रीत भात कळत नाही. अरे पोराकडची बाजू आमची, पायावर पाणी कोण घालणार. होय की. अरे आजा, शेवंता म्हणते तशीच असते रीत. पाहुण्यांच्या पायावर पाणी घातल्या बेगार येते वय घरला. देवा, सारीपाठाची सुरुवात कशी करायची? तांबड्या आणि पिवळ्या सोंगट्यांचा सट म्हणजे हळद कुंकू कोण घेणार? आणि हिरव्या आणि काळ्या सोंगट्यांचा सट म्हणजे बेल भंडार कोण घेणार? म्हाळसा हळदी कुंकू घे आणि मी बेल भंडार. नाही, बेल भंडार मला द्या. पण म्हाळसा, बेल मला प्रिय आहे. बेल भंडार मी घेतो. नाही. देवा, असू द्या, आपण त्यांचं ऐकूया. माळसा, ते बघ, ते लगेच तयार झाले. प्रधानजी, आपण निर्णय फिरवूयात. मी हळदी कुंकूच घेते. काय हे म्हाळसा? खेळाची सुरुवात कोण करेल? कवड्या टाकून ठरवूया का? म्हाळसेला खेळाची सुरुवात करू दे. असं का? खेळाची सुरुवात तुम्ही करावी. आजच्या खेळात बेल भंडार मिळाला आहे देवाला. आणि हळदी कुंकू मिळाला आहे देवीला. आणि आता देव पहिलं दान टाकत्याल आणि सुरू होईल सारीपाटाचा खेळ.